नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण एथिक्सचा जनरल स्टडीज पेपर 4 मधला नीतिशास्त्र सिद्धांतामधला आज एक क्वेश्चन पाहणार आहोत. मग क्वेश्चन काय असणार आहे हा, तर क्वेश्चन आपण व्यवस्थित वाचूयात. हा UPSC मेन्सच्या परीक्षेमध्ये 2023 साली विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे याच वर्षी हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न अगदी आपण जर पहिल्या क्षणात जर पाहिला प्रश्न तर आपल्याला नक्कीच हा प्रश्न खूप सोपा वाटू शकतो. मग प्रश्न काय आहे तर व्यवस्थित प्रश्न वाचा. कोणाचाही द्वेष करू नका. कारण इथे कारण दिले. का द्वेष करू नये तर याचं कारण आहे तुमच्यातून निघालेला द्वेष दीर्घ काळापर्यंत तो तुमच्याकडेच परत येईल. आणि जर तुम्ही प्रेम केले तर ते प्रेम तुमच्याकडे वापस येईल आणि हे एक वर्तुळ पूर्ण करेल. असं कोणी म्हटले तर स्वामी विवेकानंदाजींनी हे सेंटेन्स म्हटलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. ते वर्तुळ कसं पूर्ण होणार आहे? जर द्वेष केला तर तुमच्याकडे द्वेष वापस येणार आहे आणि प्रेम केलं तर वापस ते प्रेमाच्या रूपात आपल्यापर्यंत येणार आहे. हा आपला असा सोपा प्रश्न आहे. मग हा लिहायचा कसा, मांडायचा कसा? कारण हा 10 मार्काचा प्रश्न आहे आणि हा 10 मार्काचा प्रश्न साधारणतः आपल्याला 150 शब्दांमध्ये लिहायचा असतो. आणि मग एवढा सगळा एरिया, एवढे सगळे कीवर्ड्स, एवढे सगळे पॉइंट आपल्याला 150 शब्दांमध्ये मांडायचे आहेत. मग यासाठी आपल्याला प्रश्नाचा लोकस शोधायला हवा. लोकस जर पाहिला तर त्या प्रश्नामध्ये आपल्या सिलेबसमध्ये कोणता पॉइंट लिंक आहे प्रश्नाशी ते आपल्याला लिहायचं असतं. मग यामध्ये कोणता पॉइंट लिंक आहे तर नक्कीच लोकसमध्ये नीतिशास्त्राचा जो सिद्धांत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत आणि त्या व्हॅल्यूजवरती हा प्रश्न बेस्ड आहे. जर आपण पाहिली तर प्रेम ही व्हॅल्यू आहे, ही संकल्पना आहे. तसेच द्वेष करणे ही पण एक संकल्पना आहे, एक भावना आहे. तर या भावनांना, ह्या प्रेमाच्या भावनेला आपल्याला इथे लोकस म्हणून आपण फाइंड आउट केलं. मग फोकस काय असणार आहे तर हे जे वर्तुळ आहे, प्रेमाचं वर्तुळ प्रेमाने पूर्ण होणार आहे आणि द्वेषाचं वर्तुळ द्वेषाने पूर्ण होणार आहे. मग हे या गोष्टी आपल्याला एक्झाम्पल देऊन, आपल्या सिलेबसची लिंक असणाऱ्या एक्झाम्पल देऊन, मग ते एक्झाम्पल्स इंटरनॅशनल लेवलवरचे असतील, परराष्ट्र धोरणासंबंधी असतील, एखाद्या पर्यावरणाच्या समस्येबद्दल असतील किंवा एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाबद्दल असतील, तर आपण कोणताही अँगल आपण इथे एक्झाम मध्ये लिंक करू शकतो. मग हा आपला इथे फोकस झाला. ज्यावेळेस आपण उत्तराची सुरुवात करू त्यावेळेस आपण उत्तराची सुरुवात कशी करू शकतो तर आपण कर्म सिद्धांतानुसार उत्तराची सुरुवात करू शकतो. कर्मा आपण म्हणतो. मग हा कर्म सिद्धांत काय आहे तर कर्म सिद्धांतामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की मनुष्य चांगल्या कृतीने एखादी गोष्ट बदलतो आणि वाईट कृतीने तो वाईट बनतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कार्य, एखाद्या व्यक्ती तो अंमलात आणलेल्या कृतींवरून त्याचं कार्य ठरतं आणि त्याचं व्यक्तित्व ठरतं. म्हणजे ती कृती किंवा तो जगत असलेल्या त्या गोष्टींमध्ये त्याच्या जीवनावर नक्की त्या गोष्टींचा परिणाम होतो. तर तुम्ही जे द्याल ते तुमच्याकडे परत येईल, ही आहे कर्माची थिअरी. कर्म काय म्हणतो? जे तुम्ही द्याल, व्हॉट यू गिव्ह यू विल गेट बॅक, ते तुम्हाला परत मिळेल. म्हणजे व्हॉट यू विल गिव्ह यू विल गेट बॅक, दिस इज दी कर्मा थिअरी. तर स्वामी विवेकानंदाजींनी, जे एक थोर पुरुष होते, त्यांनी या उदात्त द्वेषापेक्षा कधीही प्रेमाला प्राधान्य दिले. आणि यांचा हा कोट आपण या पद्धतीने इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकतो. मग आपली एक्झामची मेन बॉडी काय असणार आहे तर आपण ज्यावेळेस मेन बॉडी बद्दल चर्चा करू त्यामध्ये आपण बुमरँग इफेक्ट आहे. मला कमेंट करा बुमरँग इफेक्ट म्हणजे काय. तर हा बुमरँग म्हणजे आपण थोडक्यात आता द्वेष हा जो बुमरँग आहे, द्वेष ही संकल्पना आहे, तर ती कोणत्या उदाहरणावरून स्पष्ट होऊ शकते अशी उदाहरणं आपण आपल्या मेन बॉडीमध्ये, मेन आन्सराच्या गाभ्यामध्ये लिहू शकतो. जर आपण पहिला पॉइंट पाहिला तर या पहिल्या पॉइंटमध्ये काय येते? द्वेषयुक्त भाषण आणि जातीयवाद. ज्यावेळेस आपण द्वेषयुक्त भाषण पाहतो आणि जातीयवाद पाहतो तर तुम्ही एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्याचा द्वेष करत असाल तर तेच त्या व्यक्तीकडे परत येईल ज्याने तो द्वेष पसरवायला सुरुवात करेल. म्हणजे तुम्ही जर एखाद्या गोष्टीबद्दल द्वेषाचं भाषण करत असाल, एखाद्या जातीयवादाच्या संकल्पनेबद्दल तुम्ही कंटिन्यू त्या द्वेष तुमच्या डोक्यामध्ये ठेवून बोलत असाल तर नक्कीच जातीवादाच्या घटना तुमच्या समाजामध्ये घडतील. कारण तो तुमचा द्वेष सर्वत्र पसरेल आणि तोच तुम्हाला वापस मिळेल. जर आपण दुसरं एक्झाम्पल पाहिलं तर अल्पसंख्याकाच्या विरुद्ध
विरोधी जर आपण हा द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचार समाजामध्ये घडताना पाहतो, मग तो कशामुळे होतो? जर आपण उदाहरणं पाहिली तर म्यानमारमधील रोहिंग्याचा जो नरसंहार झाला, श्रीलंकेत ज्या दंगली झाल्या, आता देशांमध्ये इतर ठिकाणी दंगली पाहतो, मुझफ्फरनगर येथील, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण अशाच दंगली झालेल्या आहेत. मग या कशामुळे घडत आहेत? हा द्वेष कशामुळे पसरत आहे? कारण ज्या द्वेषाचं रोपण आपण आपल्यामध्ये केलंय, नक्कीच तेच रिफ्लेक्ट होणार आहे. जर आपण हिटलरचं एक्झाम्पल पाहिलं तर हिटलरचं काय झालेलं आहे, हिटलरचा उदय कसा झालेला, ज्याला आपण जिंगोइझम म्हणतो, आणि ज्याने होलोकास्ट सारखा जो नरसंहार केला, ज्याने पूर्ण जगाला हादरून सोडलं, जगाच्या शीर्षस्थानी तो जाऊन पोहोचला असताना सुद्धा जर्मन समाज आणि जागतिक समुदायाच्या प्रतिक्रियेनंतर हिटलरच्या पतनास सुरुवात झाली आणि त्याचं पतन याच गोष्टींमुळे कारणीभूत ठरलं. अशा पद्धतीने आपण इथे एक्झाम्पल लिंक करू शकतो. बाकीची पण एक्झाम्पल आपण इथे लिंक करू शकतो. पूर्व पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामधील अतिरेकी संघटना कशा निर्माण झाल्या, यामध्ये अमेरिकेचं काय, अमेरिकेने कोणती बीज पेरली होती तिथे, आणि त्याचाच त्यांना इम्पॅक्ट म्हणून त्यांना 9/11च्या अटॅकला सामोरं जावं लागलं आणि त्याचा फटका बसला. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल कोट करू शकतो. पर्यावरणाची हानी, बरीच अशी एक्झाम्पल आहेत, उदाहरणं आहेत. पर्यावरणाचं सतत शोषण होतंय, आपत्ती येत आहेत, लँडस्लाइड होतात, अजून कुठे दरड कोसळतात, कारण वृक्षतोड होते. मग या पद्धतीचे, आणि आपण समुद्रामध्ये नाल्यांवाटे जे दूषित पाणी कारखान्याचं जातं, त्यामुळे पण समुद्राचा किंवा तिथल्या जीवसृष्टीचा नाश होतोय आणि आपल्याला नंतर तेच पाणी आपण यूज करतो, त्यामुळे डिसीजेस होतात. म्हणजे आपण जे देईल ते आपल्याला निसर्गाकडून परत मिळते, याचं आपलं द्वेषाचं उदाहरण झालं. मग आता आपण जर बुमरँग इफेक्ट, प्रेमाची संकल्पना आपण प्रेम जर रोवलं किंवा प्रेमाची संकल्पना पाहिली, तर आपण जर प्रेम दिलं तर नक्कीच आपल्याला प्रेम वापस मिळते. तर यामध्ये कौटुंबिक मूल्य महत्वाची ठरतात. जर आपल्या फॅमिलीचं एक्झाम्पल घेतलं तर फॅमिली ही अशी इन्स्टिट्यूशन आहे की जिथून आपल्याला प्रेम ह्या व्हॅल्यूची संकल्पना रुजवण्यास मदत होते. जर तुम्ही प्रेम पसरवलं तर नक्कीच तुमच्याकडे प्रतिबिंबित स्वरूपात प्रेम येईल. जर आपण आईचं प्रेम मुलाबद्दल पाहिलं किंवा एखाद्या फॅमिली मेंबर्सच्या जर घरातील कुटुंब पद्धती असते आणि म्हातारपणी त्यांची वयस्क लोकांची काळजी घेतली, तर नक्कीच आपल्याला त्या संस्कारामधून एक चांगली कुटुंब संस्था निर्माण होते आणि एक भक्कम समाजाची नीव तयार होण्यासाठी मदत होते. तर या पद्धतीने आपण एक्झाम्पल देऊ शकतो. वर्णभेदाविरुद्ध लढा हा पण आपण एक्झाम्पल कोट करू शकतो. नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकन समाजातील वर्णभेदाविरुद्ध लढा दिला आणि त्याबद्दल त्यांना तुरुंगवास पण भोगावा लागला. पण तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी लगेच काय केलेलं आहे तर प्रेम करुणेला प्रोत्साहन दिलं आणि दक्षिण आफ्रिकेला एक संत समाजामध्ये बांधण्यास सुरुवात केली. या पद्धतीने आपण नेल्सन मंडेला यांचे एक्झाम्पल देऊ शकतो आणि यामुळे आपल्या आन्सरला नक्कीच खूप चांगली व्हॅल्यू प्राप्त होऊ शकते. महात्मा गांधीजींचं सत्याग्रहाचं सर्वोदय संकल्पनेचं आपण इथे या संकल्पनेबद्दल एक्सप्लेन करू शकतो. कशा पद्धतीने गरिबांमध्ये प्रेम आणि करुणाच्या आधारावरती सत्याग्रहाचा धोरणाचा प्रचार महात्मा गांधींनी केलेला आहे. तसेच राज्यघटनेच्या कलम 19चं उदाहरण देऊ शकतो. कलम 19 अनन्वय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जो प्रत्येकाला घटनेने प्राप्त करून दिलेला आहे, तो कशासाठी आहे तर तो लोकांच्या कल्याणासाठी आहे आणि सर्वोदय या योजनेनुसार कुटीर उद्योग आणि MSMEच्या माध्यमातून त्याचं संवर्धन करून जो भारतीय समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गांधीजीच्या या सत्याग्रहामुळे आणि सर्वोदय संकल्पनेमुळे झालेलं आहे. या पद्धतीने आपण एक्झाम्पल कोट करू शकतो. त्यानंतर नामचे धोरण, शीतयुद्धाच्या काळात आपल्याला जर आठवत असेल आणि माहित असेल, जर आपण इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की भारताला USA आणि USSR या दोन्ही गटांमध्ये सामील होण्यात स्वारस्य नव्हतं. त्याऐवजी इतर देशांबद्दल परस्पर आदर आणि करुणा या तत्वांवर आधारित नाम ही संघटना उभी केली आणि त्याला प्रोत्साहन दिले. आता ही मूल्य बहुपक्षीय संवर्धनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपले प्रतिबिंब निर्माण करत आहेत आणि स्वतःची एक वेगळं अस्तित्व, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. या पद्धतीने आपण खूप चांगली उदाहरणं इथे कोट करू शकतो प्रेम या संकल्पनेबद्दल. मग आपल्याला ज्यावेळेस आपण हे सर्व डिस्कस केलं आपल्या मेन बॉडीमध्ये,
आपल्याला कन्क्लूड करावं लागेल, येऊन कुठेतरी थांबावं लागेल, समराईज करावं लागेल आपलं सगळं उत्तर. मग हे कसं करता येईल? तर यामध्ये आपण जर कन्क्लूजनच्या एरियावरती आलो, शेवटच्या भागावरती आलो, उत्तर समराईज करायच्या ह्याच्यावरती आलो, कारण आपल्याला एक सर्कल कंप्लीट करायचंय. आतापर्यंत आपण फक्त सगळे पॉइंट, सगळे हे जे डॉट होते हे जोडले आणि हे असे जोडून आपल्याला एक सर्कल बनवायचं आहे. तर हे सर्कल कधी बनेल? या कन्क्लुजन एरियामध्येच बनेल. कन्क्लुजन कसं असायला हवं? कन्क्लुजन असं असायला हवं की एक्झामिनरला वाटावं की हाच तो ॲस्पिरंट आहे, की हाच खूप चांगल्या पद्धतीने एक अधिकारी बनू शकतो. अशा पद्धतीने कन्क्लुजन लिहिलं तर इतरांपेक्षा तुमचं आन्सर नक्की वेगळं ठरेल आणि तुम्हाला भरभरून मार्क देईल एक्झामिनर. तर कन्क्लुजन कसं असायला हवं? तर या पद्धतीने व्यवस्थित कन्क्लुजन ऐका, वाटल्यास तुम्ही लिहून घेऊ शकता. तर कन्क्लुजन हे या पद्धतीने आपण एक्सप्लेन करू शकतो की आपण जर द्वेष भावनाला जन्म दिला तर द्वेष ही जीवनाला लकवा देते, पॅरलाइज करते. तर प्रेम हे जीवनातून मनुष्याला मुक्तता देतं, मुक्ती देतं. द्वेष आपल्याला जीवनात गोंधळून टाकतो, तर प्रेम आपल्याला सुसंगत करतं, एकत्रित बांधतं. द्वेष आयुष्याला अंधकारमयात ढकलतं, तर प्रेम हे आपल्याला प्रकाशित करून टाकतं. म्हणून प्रेम आणि द्वेषात जादुई रूपांतराची शक्ती आहे. पण ही शक्ती तुम्हाला ओळखायला हवी. तुम्हाला प्रेम या संकल्पना अशी धरून राहायचंय का द्वेषात त्याचं रूपांतर करायचं, हे तुमच्यावरती आहे. नक्कीच द्वेषापेक्षा प्रेमाची निवड ही जगाला शांतता, समृद्धी देते आणि जगाला शांततेच्या चक्रात उत्तेजन देऊन देशाला किंवा त्या समाजाला पूर्ण जगाच्या वरच्या पातळीवरती नेऊन ठेवते. म्हणून भारतासारख्या देशाने, भारताला जे आपले एवढे थोर विचारवंत लाभलेले आहेत, तर या सर्वांकडून आपण काहीतरी शिकून, या सर्वांकडून आपण काहीतरी चांगल्या गोष्टी आत्मसात करून नक्कीच जगामध्ये आपण प्रेमाची निवड करून आपल्या भारत देशाला शांततेच्या मार्गाने एक चांगल्या स्टेटस किंवा एक चांगला दर्जा आपण जगामध्ये भारताला नेऊन पोहोचवू शकतो. या पद्धतीने तुम्ही उत्तर कन्क्लूड करू शकता. नक्कीच तुमचं कन्क्लुजन एक्झामिनरला आवडू शकेल आणि नक्कीच आवडणार, कारण तुम्ही खूप बॅलन्स्ड अप्रोच कन्क्लुजनमध्ये देणार आहात. या पद्धतीने तुम्ही तुमचा आन्सर लिहू शकता आणि हे सर्व लिहिता येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. आणि आपल्या डेली आन्सर रायटिंगच्या सेशनमध्ये तुमची प्रॅक्टिस ही तुम्ही जर व्यवस्थित केली तर रेग्युलरली होणार आहे. आणि अशाच या आन्सर रायटिंग सेशनचा लाभ घ्या. आपण भेटूयात पुढच्या नेक्स्ट क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग आन्सर. थँक्यू.